थंडीचे दिवस म्हणलं की आपण वेगवेगळे पौष्टिक असे पदार्थ कुटुंबासाठी बनवतच असतो। तर आज मी तुम्हाला येथे थंडी स्पेशल 18 धान्याची भाजणी दाखवणार आहे। या भाजणीपासून भाजणीचं थालीपीठ, शेंगुळे, मुटके, खाकरा, कडक पुरी आणि कडबोळी असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो। याच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या धान्याचा वापर केलेला असल्यामुळे ही रेसिपी पौष्टिक तर आहेच, पण आपली पारंपरिकही आहे। इथे मी जे धान्य घेतले त्याची सविस्तर यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, कारण असं बघितल्यानंतर लक्षात येणार नाहीये। तरीही मी येथे सांगायचा प्रयत्न करते। एक मोठी वाटी भरून बाजरी घेतली, ज्वारी घेतली, गहू घेतलाय, त्याच वाटीने तांदूळ घेतलाय, त्याच वाटीने नाचणी घेतलीये आणि एक छोटी वाटी भरून राजगिरा आणि राळ्याचा तांदूळ घेतलाय। धने, जिरे घेतलेले आहेत आणि येथे मी कडधान्य घेतले, त्याच्यामध्ये पिवळा वाटाणा, हरभरा असे वेगवेगळे कडधान्य घेतलेत। कडधान्य का घ्यायचे तर या कडधान्यामुळे पोट साफ होतं, याच्यामध्ये भरपूर फायबर असतं, प्रोटीन्स असतात। तर या पद्धतीचे तुम्ही भाजणी एकदा नक्कीच करून बघा। खरं पाहिलं तर 18 धान्य म्हणता म्हणता येथे 21 धान्य झालेले आहेत। त्यामुळेच रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनला क्लिक करा। रेसिपी फक्त बघायची नाही तर ती घरी करून सुद्धा बघा, कशी वाटली, कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्कीच शेअर करा। एकदा माझ्या चॅनलला भेट द्या। सुरुवातीला आपल्याला जाड बुडाची कढई गरम करायला ठेवायची आहे व याच्यामध्ये बाजरी टाकून खमंग अशी भाजून घ्यायची आहे। सगळे धान्य जितके तुम्ही मंद आचेवरती व्यवस्थित आणि खमंग भाजाल तितकीच भाजणी खमंग होईल। बाजरी काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण ज्वारी टाकणार आहोत। ज्वारी सुद्धा खमंग अशी भाजून घ्यायची आहे। सध्या परिस्थिती अशी आहे की कोणता ऋतू सुरू आहे तेच लक्षात येत नाहीये। सकाळी 7 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत कडकडीत ऊन असतं, त्यानंतर पाऊस सुरू होतो आणि संध्याकाळच्या वेळेला थंडी पडते। वातावरण कसंही असलं तरी तब्येतीची काळजी घेणं आपलं कर्तव्यच आहे। गहू खमंग भाजल्यानंतर काढून घेऊयात आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून हलकासा पांढरट रंग येईपर्यंत खमंग भाजून घेऊयात। यामध्ये जे मी कडधान्य वापरले ते कडधान्य एरवी आपण मुलांना दिले तर ते खात नाहीत। या पद्धतीने तुम्ही खमंग असे पदार्थ करून मुलांना दिले तर मुलं अगदी आवडीने खातात। तांदूळ भाजल्यानंतर ते बाजूला काढून घेऊयात आणि याच्यामध्ये नाचणी भाजून घेऊयात। नाचणी सुद्धा व्यवस्थित आणि खमंग अशी भाजून घ्यायची आहे। अशा पद्धतीने वेगवेगळे पदार्थ करून दिले तर मुलं आवडीने खातात, त्यामुळे ही भाजणी तुम्ही घरामध्ये करूनच ठेवा। नाचणी चांगली भाजल्यानंतर बाजूला काढून घेतली आणि त्याच्यामध्ये आपण राळ्याचा तांदूळ आणि राजगिरा टाकलाय। हे दोन्ही धान्य व्यवस्थित भाजून घ्या। आता या भाजणीचं प्रमाण काय घेतलंय तर प्रत्येकाच्या घरामध्ये ठरलेलं असं एक मापाचं भांड असतं। येथे मी जे वाटी घेतली ते वाटी माझे ठरलेलं माप आहे। तर त्या वाटीने प्रत्येकी मी गहू, ज्वारी, तांदूळ, नाचणी आणि बाजरी घेतली। बाकीचं सगळं साहित्य मुठमुठच घ्यायचे, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायची गरज नाही। हे सगळे धान्य मी सुरुवातीला उन्हाला ठेवले, त्यानंतर ते स्वच्छ करून घेतले आणि कॉटनच्या कपड्याने पुसून खमंग असे भाजून घेतले। येथे मी सुरुवातीला गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी, नाचणी हे प्रत्येक धान्य वेगवेगळं भाजलं। त्याचं कारण असं की या प्रत्येक धान्यासाठी लागणारं टेम्परेचर वेगवेगळं असतं, त्यामुळे हे वेगवेगळेच भाजायचे आहेत। त्यानंतर येथे मी जे कडधान्य घेतलेत, सुरुवातीला सगळे बारीक बारीक जे कडधान्य होते ते एकत्र घेऊन भाजून घ्यायचे। त्यानंतर जे जाडसर कडधान्य होते ते एकत्र करून भाजायचे। येथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या भाजणीचे अनेक वेगवेगळे पदार्थ आपण करू शकतो, पण त्याचसोबत या तयार भाजणीपासून आपण पौष्टिक असं सूपही बनवू शकतो। एक एक करून या भाजणीच्या मी सगळ्या रेसिपी चॅनलवरती अपलोड करणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग हे कडधान्य काढून घेऊयात आणि याच्यामध्ये आपण जिरे आणि धने दोन्हीही खमंग असं भाजून घेऊयात। येथे आपण सगळे धान्य भाजून घेतलेत। आता हे धान्य चांगले थंड करून घ्यायचेत, एकत्र करायचे आणि थंड झाल्यानंतर गिरणीमधून दळून आणायचेत। कधीही कुठल्याही प्रकारची भाजणी बनवायची असेल तर ती गिरणीमधून दळूनच आणा। घरी मिक्सर वाटे जर भाजणी तुम्ही बारीक करायला गेलात तर चांगली होणार नाही आणि त्यापासून बनवलेला पदार्थ नक्कीच फसू शकतो, त्यामुळे गिरणीतूनच बारीक असं दळून आणा। आता या तयार भाजणीपासून मी तुम्हाला येथे लागलीच कडबोळी दाखवणार आहे, तर तीही रेसिपी बघायची आहे। तर मी तुम्हाला येथे तयार 18 धान्याच्या भाजणीपासून खमंग खुसखुशीत असे कडबोळी दाखवणार आहे। रेसिपी साधी सोपी आहे, सहज बनवता येईल अशीच आहे।
हे आतून अगदीच खुसखुशीत होतात आणि खमंगही लागतात, भरपूर दिवस टिकतातही। प्रवासामध्ये जायचं असेल किंवा मुलांना सोबत द्यायचं असेल तर या पद्धतीने कडबोळी तुम्ही नक्कीच बनवा। किंवा मग घरामध्ये सुद्धा आपल्याला संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळी चहाच्या सोबत काहीतरी खमंग असं खावंसं वाटतं तर या पद्धतीची कडबोळी करून ठेवून द्या, येता जाता घरातील सदस्य खाऊ शकतात। चला तर मग हे कडबोळी कशी बनवायची ती बघूयात। सुरुवातीला किती कडबोळी बनवायची त्या हिशोबाने 18 धान्याची तयार भाजणी घ्यायची आहे। येथे मी 2 वाट्या तयार भाजणी घेतली आहे। या भाजणीसाठी आपल्याला जे पाणी लागणार आहे ते सुद्धा मोजून घ्यायचे। ज्या वाटीने आपण भाजणी घेतली त्याच वाटीने बरोबर मोजून 2 वाट्या पाणी गरम करायला ठेवायचे। कुठलाही पदार्थ बनवताना प्रमाण व्यवस्थित असेल तर पदार्थ बिघडत नाही। पाणी उकळेपर्यंत इकडे आपण तयार भाजणीमध्ये पाव चमचा हिंग टाकणार आहोत, धने आणि जिरे पावडर टाकायची आहे, पाव चमचा हळद टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचे आणि तिखट थोडंसं जास्तीच टाकायचं म्हणजे चव छान येते। त्यानंतर याच्यामध्ये आपण मूठभर तीळ टाकणार आहोत। तिळामुळे या कडबोळीला एक वेगळी चव येते, त्यामुळे तीळ आवश्यकच आहेत। हे सगळं एकत्र करून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपल्याला पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे तेल टाकायचे। तेल आपल्याला थंडच हवंय, गरम तेल टाकायचं नाही। तेल का टाकायचं तर त्यामुळे या कडबोळ्याला एक खुसखुशीतपणा येतो आणि चवीलाही खूप छान लागतात। तेल सगळ्या भाजणीला व्यवस्थित हाताच्या साहाय्याने लावून घ्यायचे आणि त्यानंतर याच्यामध्ये जे आपण गरम करायला पाणी ठेवलं होतं ते पाणी थोडं थोडं करत टाकायचे। एकदम सगळं पाणी या भाजणीमध्ये टाकू नका, कारण पीठ आपल्याला चांगलं घट्टसर मळून घ्यायचे, पातळ होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। गरम पाणी टाकल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने पीठ एकत्र करा, कारण हाताला चटका बसू शकतो। त्यानंतर परत लागेल तसं थोडंसं पाणी टाकायचे। जरी आपण मोजून 2 वाट्या पाणी गरम करायला ठेवलं होतं तरी पाणी कमी लागू शकतं, त्या हिशोबानेच पाणी टाकायचे। फार जास्त पाणी झालं तर पीठ पातळ होईल आणि कडबोळी व्यवस्थित होणार नाहीत। आता हाताच्या साहाय्याने अगदी व्यवस्थित असं पीठ मळून घ्या। पीठ फार सैलसरही नको आणि फार घट्टही नको, मध्यम असं पीठ मळून घ्यायचे। तयार गोळा 5 मिनिटं ठेवायचा आणि लागलीच आपल्याला कडबोळी तयार करायला घ्यायची आहेत। 5 मिनिटांनंतर तुम्ही हे पीठ बघू शकता, अगदी मस्त असं मुरलंय आणि रंगही थोडासा बदललाय। आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि त्याची पातळ अशी लाटी करायची। त्याआधी पोळपाटावरती थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि या पातळ आणि लांबट लाटीचे गोल अशी कडबोळी करून घ्यायचे। हे कडबोळी करणं फार अवघड नाहीये, फक्त लाटी फार जाडसर नको, पातळच हवी आणि लांबट हवी। या आकारामध्ये सगळे आपण कडबोळी करून घेणार आहोत। ज्या पद्धतीने आपण उकड शेंगोळे करतो अगदी तसेच हे कडबोळी करून घ्यायचे आहेत। सगळे एकसारख्या आकारामध्ये आणि एकसारख्या जाडीचे करायचे आहेत। थोडासा वेळ खाऊ पदार्थ असला तरी पौष्टिक आहे आणि येता जाता खायला खूप छान आहे। मुलं अगदी आवडीनं खातात, तर या पद्धतीची कडबोळी तुम्ही एकदा नक्कीच करून बघा। सगळी कडबोळी आपण याच पद्धतीने तयार करून घेतलीये। तोपर्यंत तेल गरम करायला ठेवायचे। सुरुवातीला तेल चांगलं कडकडीत गरम व्हायला हवं आणि त्यानंतर गॅस बारीक करून ही कडबोळी तेलामध्ये सोडायचे। मंद आचेवरती खमंग खुसखुशीत होईपर्यंत, हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत हे कडबोळी तेलामध्ये तळून घ्यायचे। हे आपले पारंपरिक पदार्थ असतात आणि पारंपरिक पदार्थ नेहमीच काही ना काही विचार करून बनवलेले असतात, त्यामुळे असे पदार्थ थंडीच्या दिवसामध्ये किंवा एरवी सुद्धा मुलांना तुम्ही करून खाऊ घालू शकता। व्यवस्थित सगळ्या साईडनं सारख्या रंगावरती हे कडबोळी आपण तळून घेऊयात। तळल्यानंतर तुम्ही बघू शकता रंग अतिशय सुरेख आलाय आणि हे कडबोळी काढून घेऊयात आणि सगळे कडबोळी याच पद्धतीने आपण व्यवस्थित तळून घेऊयात। मी माझ्या चॅनलवरती भरपूर साऱ्या पारंपरिक रेसिपी शेअर केल्यात, एकदा माझ्या चॅनलला भेट द्या व माझ्या रेसिपी नक्कीच बघा। सगळे कडबोळी तळून घेतल्यानंतर ती काढून घ्यायची आहेत आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत, नाहीतर मग ते मऊ पडतील। आज मी 18 धान्याची भाजणी कशी बनवायची आणि त्यापासून कडबोळी कशी बनवायची हा सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झालाय, तरीही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली तर नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।